ओवीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना पावट्याची एकदम वेगळी अशी रेसिपी पाहणार आहोत. यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीच पाहिली नसेल, पण जर एकदा केली ना, बाजारातून जेव्हा केव्हा पावटा आणाल ना, तर ही रेसिपी करायला मात्र विसरणार नाही. तर चला, थोडाही वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. आणि सोबतचं बेलायकनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. आता इथे पाहू शकता पावटा सोलून घेतला आहे. एक मीडियम आकाराचा टोमॅटोसुद्धा बारीक असा कट करून घ्यायचा आहे. आता ही रेसिपी ना मी 1 ते 2 जणांसाठी करते, त्यानुसार इतकं साहित्य पुरेसं आहे. पण जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल ना, तर साहित्याचं प्रमाण इथे तुम्ही वाढवू शकता. भरपूर अशी फ्रेश कोथिंबीरसुद्धा स्वच्छ अशी धुवून घेतली आहे आणि त्यानंतर तीसुद्धा बारीक अशी कट करायची आहे. कोथिंबीर आवर्जून घाला, कारण की कोथिंबीरने या रेसिपीला ना अजून छान अशी टेस्ट येते. त्यामुळे कोथिंबीर घालायला मात्र विसरू नका. आता बघा अगदी छान अशी बारीक कोथिंबीर आपली कट करून झालेली आहे. इथे लसूणसुद्धा घेतलेला आहे सोलून. तुम्ही इथे लसूण ठेचून घेऊ शकता किंवा लसणाची पेस्ट वगैरे तुमच्याकडे असेल ना, तर तीसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. पण इथे बघा मी लसूण अगदी बारीक बारीक असा कट करून घेतला आहे. अगदी बारीक कट करायचा आहे. जर तुम्हाला जितका बारीक कट करायला आवडत असेल ना, तितका बारीक इथे लसूण कट करा. तोपर्यंत एका साईडला गॅसवरती कढई तापत ठेवली आहे. कढईमध्ये एखादा चमचाभर इतपत बेसन पीठ घालून घेऊया. आता मीडियम गॅसवरती हे बेसन पीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे. गॅस कुठेही फास्ट करू नका, कारण की बेसन पीठ अगदी पटकनी भाजलं जातं. जर तुम्ही थोडा जरी गॅस फास्ट केला ना, तर बेसन पीठ खाली करपू शकतं. त्यामुळे शक्यतो स्लो गॅसवरती सतत हलवत हे बेसन पीठ तुम्हाला भाजून घ्यायचं आहे. आता बेसन पीठ भाजताना जर त्याचा असा भाजलेल्यासारखा वास यायला लागला ना, की इथे तुम्हाला गॅस बंद करायचा आहे. पाहू शकता अगदी सतत मी हलवत आहे आणि हे बेसन पीठ भाजून घेणार आहे. तोपर्यंत जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना, तर नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना, हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. बेसन पीठ छान असं भाजून झाले आहे आणि ते एका प्लेटमध्ये मी इथे काढूनसुद्धा घेतलं होतं. पुन्हा त्याच कढईमध्ये 1 ते 1.5 पळी इतपत तेल घालून घेतलं आहे. तेल इथे मात्र तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तेल तापलं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी घालून घेऊया. 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे. आता जिरं आणि मोहरी तेलावरती छान परतली की यामध्ये कढीपत्त्याची पानं घालून घेऊया. आता यामध्ये आपल्याला जो चिरून घेतलेला लसूण होता ना, तो घालून घेऊया. तुमच्याकडे जर अद्रक लसणाची पेस्ट असेल ना, तर तीसुद्धा नक्कीच तुम्ही वापरू शकता. अद्रकने सुद्धा छान अशी टेस्ट येते या रेसिपीला. त्यामुळे अद्रक असेल तर आवर्जून घाला. आता लसूणसुद्धा तेलावरती छान असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला जो लहान आकाराचा आपण टोमॅटो कट करून घेतला होता ना, तो घालून घेऊया. या रेसिपीसाठी शक्यतो टोमॅटो हा लाल रंगाचाच बघून घ्या, म्हणजे पिकलेला बघून घ्या. म्हणजे रेसिपीला अजून जास्त छान अशी चव येते. पाहू शकता फास्ट गॅसवरती इथे सतत हलवत टोमॅटोसुद्धा छान असा परतून घ्यायचा आहे. नक्कीच एकदा ही पावट्याची रेसिपी तुम्ही करून पहा, कारण की ज्यांना पावटा आवडत नाही ना, ते सुद्धा अगदी बोटं चाटत राहतील, इतकी जास्त अप्रतिम ही पावट्याची रेसिपी तयार होते. आणि तुम्ही जर एकदा केली ना, तर जेव्हा केव्हा तुम्हाला पावटा आणायचा असेल ना, तेव्हा केव्हा तुम्ही हीच रेसिपी बनवणार, ही 100% मला गॅरंटी आहे. आता यामध्ये बघा काही सुके मसाले घालूया. टोमॅटो छान असं परतून झालेला आहे आपला. अर्धा चमचा हळद घातली आहे, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा इथे मी गरम मसाला घातला आहे, 1 चमचा धना पावडर घातली आहे आणि अगदी थोडीशी बेडगी मिरचीसुद्धा घातली आहे. म्हणजे याने भाजीला रंग खूप छान येतो. फोडणीला कोथिंबीर घालून घेऊया आणि हे मसाले तेलावरती छान असे परतून घेऊया. मसाले तेलावरती परतून झाले आहेत. आता आपण जो पावटा सोलून घेतला होता ना, तो स्वच्छ असा 1 ते 2 पाण्याने मी धुवूनसुद्धा घेतला आहे आणि तो पावटा यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे. आता जे आपण बेसन पीठ वापरलं होतं ते नक्की कुठे वापरायचं, किंवा जे भाजून ठेवलेलं बेसन पीठ होतं ना, ते नक्की कधी घालायचं, कशा पद्धतीने वापरायचं ना, हे सुद्धा पुढे सांगते. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कुठेही स्किप करू नका. यामध्ये थोडंसं पाणी घालूया, म्हणजे भाजी आपली लवकर शिजली जाईल. कारण की पावटा आहे, पावटा शिजायला थोडाफार जास्त वेळ लागू शकतो. जर तुम्हाला अगदी एक 5 ते 6 मिनिटामध्ये ही भाजी करायची असेल ना, तर तुम्ही कुकरला सुद्धा लावू शकता. 3 शिट्ट्यांमध्ये कुकरमध्ये आरामात ही भाजी लगेच शिजलीसुद्धा जाते. चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि छान अशी भाजी मिक्स करून घेऊया. पाहू शकता भाजी अजून शिजलीसुद्धा नाही, तरीसुद्धा छान असा रंग आलेला आहे भाजीला. आता झाकण ठेवून एक 5 ते 6 मिनिटासाठी वाफ काढून घेऊया. पाहू शकता इथे झाकण ठेवून एक 5 ते 6 मिनिटासाठी मी इथे वाफ काढली आहे. अगदी छान असा रंग आला आहे भाजीला, पण इथे पावटा अजून आपला शिजलेला नाही आहे.
तर इथे 60 ते 70% इतपत मी पावटा शिजवून घेतला आहे. पाहू शकता अगदी पूर्णसुद्धा पावटा अजून शिजलेला नाही. इथे मी चेक करून बघते. आता जे बेसन पीठ आपण भाजून घेतलं होतं ना, ते इथे घालून घेऊया. बघा अगदी 1 चमचाभर इतपत बेसन पीठ असेल. आता बेसन पीठ घातल्यानंतर पुन्हा छान असं मिक्स करून घेऊया. आणि अगदी बारीक गॅसवरती आपल्याला आता हे पुन्हा एक 5 ते 6 मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे. आता ही भाजी ना मी थोडीशी घट्टसर म्हणजे सुकीच ठेवणार आहे. त्यामुळे मी इथे पाणीसुद्धा टाकलेलं नाही. पण जर तुम्हाला थोडीशी ओलसर करायची असेल भातासोबत वगैरे खायला, तर तुम्ही पाणी वगैरे टाकू शकता. बघा एक 5 ते 6 मिनिटासाठी मी पुन्हा भाजी झाकण ठेवून शिजवून घेतली आहे. आता वरनं भरपूर अशी कोथिंबीर घालूया आणि गॅस इथे बंद करून घेऊया. तर आपली ही चमचमीत अशी पावट्याची भाजी तयार झालेली आहे. ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, भातासोबत कशासोबतही खाल्ली ना तरीसुद्धा अप्रतिम लागते. डब्यासाठी नक्कीच एकदा करून पहा. अगदी झटपट बनणारी आहे. कमीत कमी वेळामध्ये जर करायची असेल ना तर नक्कीच कुकरला लावा म्हणजे ही भाजी 5 मिनिटात शिजून जाईल. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.